एवढं काम आवरतो आणि जेवायला सुट्टी करूया. जेवायला सुट्टी करूया. पोरग पण येईल आता एवढ्यात. काय करतो तेवढे घाई गडबडीनं पळायची? पुढे तर पडलास तर लागलं पिकलं तर पैसे आहेत का आपल्याकडे दवाखान्याला? नाही पळायचं असं बाळा. काय एवढी घाई गडबड होती? धावत धावत आलायस. बोल काय काम आहे? बाबा गावात लय भारी भारी गणपती आल्यात. बाबा एक हत्तीवर आहे, एक चंद्रावर आहे. लय भारी भारी गणपती आहेत. अरे माझा राजा, अजून 2 दिवस आहे गणपती. काय एवढी गडबड आहे? ठरवूया की आपण पण. नाही नाही बाबा, गणपती संपलीत तर काय करायचं? चला आजच गणपती ठरवून येऊया. अरे थांब थांब, जाऊया जरा. मालकाची सांगतो मग जाऊया. मालक जरा काम आहे, जाऊन येऊ काय मी? जरा सुट्टी द्या की मला. ठीक आहे ठीक आहे. गणपती तू सांग कुठला घ्यायचा? यो गणपती घेऊया. 3000 रुपये किंमत आहे. मग यो तो पण 1500 आहे की बाळा. मग यो आणि तो पण 1800 रुपये आहे. चल दुसरीकडे बघूया. दादा त्या गणपतीची किंमत किती? हे 3051, हे 2051, हे 1051 आणि ह्याच्यापेक्षा मोठी गणपती पाहिजे असेल तर पलीकडे आहेत. आणि लहान मध्ये 551. त्याच्यापेक्षा कमी मध्ये नाही काय? 551च्या खाली कुठेही मूर्ती मिळणार नाही. आम्हीच कमी रेट लावलाय. सगळीकडे 601 रुपयाच्या पुढे मूर्ती आहेत. कोणती घेणार मालक? 551ची का 1051ची? दादा 50 रुपये. 50 रुपये मध्ये काय ते मालक? काय चेष्टा करायला काय आमची? जावा पुढे बघून या. बाबा गणपती का घेतला नाही तुम्ही? काय झालं? बाबा काय झालं सांगा की. अरे बाळा, गणपती लय महाग आहेत र. आपली नाही ऐपत घेण्याची. देव बी महाग असतात बाबा. ह्या महागाईच्या जमान्यात गरिबाच्या घरात पण देव येत नाही.
बाबा पण माणसाच्या मनातच देव असतो ना. अरे का अजून 2 दिवस आहेत आपल्याकडे. काय तर काय ना जोडणा करतो आणि नक्की तुला गणपती आणून देतो. खुश? हो बाबा खरंच गणपती आणणार? होय. प्रसाद. बाबा गणपती